सर्वजण आजच्या ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि खासदार कोल्हापूर या नात्यानं आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आजची ही पत्रकार परिषद एका महत्त्वपूर्ण विषयासाठी आपण या ठिकाणी आयोजित केली। गेले 3-4 दिवस आपण कोल्हापूरमध्ये झालेल्या सर्व घटनाक्रमाकडे या ठिकाणी लक्ष ठेवून आहात आणि संपूर्ण राज्य आणि देश कोल्हापूरमध्ये झालेले पडसाद आणि त्याच्यावर निर्माण झालेले हिंसक वळण याच्यावर चर्चा करतोय। मी मुद्दामून या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की जी घटना घडली एखाद्या राज्य सोहळ्याच्या निमित्तानं, जो राज्य सोहळा बहुजनांचा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 350 वर्ष त्याला पूर्ण झाली होती आणि अशा पवित्र दिवशी एका नतद्रष्टाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न काही या ठिकाणी लोकांच्याकडनं करण्यात आला, काही विकृत लोकांच्याकडनं करण्यात आला आणि त्या विकृतीला प्रतिकार म्हणून सर्व हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्यावर शिवप्रेमी जनता ही रस्त्यावर त्या ठिकाणी उतरली आणि ही एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती। कुठलाही पक्ष राजकारण विरहित कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांच्यावर प्राण ओवाळून टाकणारा आहेच, पण त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्यातली जनता ही शिवछत्रपतींच्या प्रेमात वेडी आहे आणि एखादी घटना अशा पद्धतीनं जर समोर येत असेल तर कोल्हापूरमध्ये त्याचा प्रतिकार होणारच हे साहजिक होतं आणि त्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा मनाचा उद्रेक त्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीचं किंवा त्यातनं निर्माण झालेल्या गोंधळाचं आम्ही समर्थन त्या ठिकाणी करत नाही, पण त्याचबरोबर जे शिवप्रेमी रस्त्यावर उतरले ते निश्चितपणे शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी आणि ज्यावेळी कुणी अफजलखानाचा असेल, टिपू सुलतानचा असेल किंवा औरंगजेबचा असेल उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी अशाच पद्धतीनं लोक रस्त्यावर उतरतील। याच्यामध्ये या ठिकाणी राजकारण कोणी पाहायचं कारण नाही। ही कोल्हापूरच्या किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा जिथं विषय येतो त्यावेळी त्याच्यावर शिवप्रेमी रस्त्यावर उतरतो हा इतिहास आपण या ठिकाणी सातत्यानं पाहिला आहे। आता आजच्या बैठकीमध्ये मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की काही गोष्टींच्या राजकीय ह्याच्यामुळे प्रभावामुळे महाराष्ट्रातली काही स्टेटमेंट्स अशी होतात की ज्याच्यामुळे कोल्हापूरचं वातावरण आता कुठंतरी शांत होतं आहे, त्याला बिघडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथं झालेल्या स्टेटमेंट्समुळे होतो। कालच अचानक कोणाला तरी साक्षात्कार होतो आणि ते काही गोष्टी सांगून जातात। महाभारतामध्ये संजय नावाचं एक पात्र होतं की ज्याला दूरदृष्टी होती आणि तो धृतराष्ट्राला आंधळा असल्यामुळं सांगत राहायचं की काय नेमकं होतं आहे युद्धभूमीवर हे दूरदृष्टीनं त्या ठिकाणी सांगायचं होतं। कलयुगातल्या एका संजयला दिव्यदृष्टी नाही, वक्रदृष्टी आहे आणि जे घडलेलंच नाही ते लोकांच्या समोर आणणं हे सातत्यानं त्या ठिकाणी ते करतात आणि त्याच्यामुळं आज कलियुगामध्ये महाभारत घडतंय। एका संजयनं महाभारत कसं घडत होतं हे सांगत होता आणि एखाद्याच्या सांगण्यामुळं महाभारत घडतंय ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम या ठिकाणी होतोय। काल ते एक स्टेटमेंट करून गेले ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 60% लोकं आलेली ही कोल्हापूरची नव्हतीच, कोल्हापूरची जनता रस्त्यावरच उतरली नव्हती, त्याला कुणीतरी मोटिवेट केलं होतं आणि बाहेरनं लोकं याच्यासाठी आणली होती। मी कुणाचंही नाव घेणार नाही पण एवढंच सांगेन की कोल्हापूरच्या मातीचा रंग त्यांना माहिती नाही कदाचित। कोल्हापूर हे सन्मानाला एखाद्यानं जर अस्मितेला हात घातला तर निश्चितपणे स्वयंभूपणे एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यानंतर कुणाचंही ऐकत नाही। ते स्वतंत्र विचाराचं आणि स्वाभिमानी विचाराचं गाव आहे। निश्चितपणे कालचा झालेल्या प्रसंगाला लोक जी रस्त्यावर उतरली यामध्ये सर्व पक्षीय लोक त्यामध्ये होती आणि त्यामध्ये त्यांच्याही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी होते। मला त्यांना विचारायचं आहे की ते काय बाहेरून आणलेले होते का? त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं आहे का की आणलेली लोकं बाहेरची होती म्हणून? आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे जे काही घडतं आहे याला काही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण मी या ठिकाणी सांगेन की कोल्हापूर हा राजश्री शाहू महाराजांचा जिल्हा आहे, बंधुभाव जपणारा जिल्हा आहे। यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा तेढ नाही, मुसलमानांच्या विरोधात कोल्हापूरची जनता नाही। निश्चितपणे झालेल्या परिस्थितीवर एक त्या ठिकाणी परखडपणे आपलं मत सांगावं, झालेला प्रसंग परत होऊ नये याच्यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती।
तो कुणाच्या विरोधात नाही तर स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. पण त्याचं राजकीयकरण या ठिकाणी करण्याचं चालू आहे आणि त्याच्यावर स्टेटमेंट्स आणि प्रति स्टेटमेंट्स या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याला या ठिकाणी याची जर पार्श्वभूमी जर पाहिजे झाली तर बऱ्याच वेळा मला प्रश्न येतो की हे असं अचानकच का घडायला लागलं. काही वेळा लोक विचारतात की इलेक्शन तोंडावर आहे म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी चालू केलेत, असे आरोप आमच्यावर ते त्या ठिकाणी करतायत. हे इलेक्शनच्या तोंडावरचा अजेंडा नाही, हा मूळ प्रश्न आपण समजून घेणं गरजेचं आहे. याची सुरुवात जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं ते आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यामध्ये यश या सरकारला त्या ठिकाणी आलं. केंद्र शासनानं त्याला हिरवा कंदील दिला आणि आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर या ठिकाणी ठेवण्यामध्ये त्यांना यश आलं. त्याचबरोबर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यामध्ये त्या ठिकाणी ते पुढाकार घेतात. हे सगळं जे होतं हे आयडिओलॉजिकली शिवसेनेचा अजेंडा होता. हे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलेला अजेंडा नाही, हा बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेला अजेंडा त्या ठिकाणी ते पुढे घेऊन जात आहेत. पण हा अजेंडा पुढे घेऊन गेल्यानंतर काही लोकांना त्याचं दुःख होणं साहजिक आहे. ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या नावाचं नगर बदललेल्याचा त्रास होतोय ती लोक आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभरामध्ये अशा पद्धतीचे फोटो नाचवण्याचं किंवा स्टेटस ठेवण्याचं आणि मुलांच्या मनामध्ये मन कुलुषित करण्याचं काम करतायत. सर्व मुस्लिम समाजाला त्याला विटीस धरण्यात काही अर्थ नाही. हे काही लोक त्या ठिकाणी करतायत आणि ते मुद्दामून हे राजकीय ध्रुवीकरण व्हावं याच्यासाठी प्रयत्न आणि याचं लालछन शासनावर लागावं याच्यासाठीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. ही तिन्ही नावं ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि ती नावं देण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शासन आल्यानंतर हे धडाडीचे निर्णय घेतले आणि महाराष्ट्राच्या मनातला हिंदू जनमानसाच्या मनातला जो आक्रोश होता तो या ठिकाणी उभा केला आणि शिवसेनेच्या प्रमुखांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्याचं स्वागत सर्व हिंदू संघटना आहेत त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करत असताना काही मुठभर लोक त्याचा या ठिकाणी प्रतिकार करतायत. मी निश्चितपणे सांगेन की आजच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या मानसिक स्वास्थ्याला शाहूनगरीमध्ये कुठंही तडा जाऊ नये याच्यासाठी कुठलंही स्टेटमेंट इतर लोकांनी त्यामध्ये या ठिकाणी तेल ओतण्याचं काम करण्याचं काम नाही. जी परिस्थिती घडली त्याला हाताळण्यासाठी कोल्हापूर सक्षम आहे, कोल्हापूरची जनता सक्षम आहे. त्यामधनं कुठल्याही पद्धतीचा सामाजिक तेढ भविष्यामध्ये होऊ नये याच्यासाठी स्थानिक स्तरावर या ठिकाणी बैठका सुरू आहेत. पण अशा स्टेटमेंट्समुळं आणखी वातावरण खराब होतं. कुठनंही बाहेरनं लोक ही दंगल घडवण्यासाठी आणायचा हेतू होता असं त्यांचं या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे. दंगल घडवण्यासाठी कोल्हापूर कधीही प्रोत्साहन देत नाही. चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणारं कोल्हापूर नगरी आहे आणि ही पहिलीच झालेली अशी घटना याला कुठंतरी चाप ओढण्यासाठी प्रशासनसुद्धा त्या पद्धतीने या ठिकाणी कठोर पावलं टाकतंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीच्या प्रशासनाला सूचना दिलेत आणि सगळं आता ह्या काळामध्ये अंडर कंट्रोल आणण्यासाठी काम सुरू असताना अशा पद्धतीच्या स्टेटमेंट्स दिल्यामुळं खऱ्या अर्थानं मानसिक ड्रिफ्ट होण्याचं काम या ठिकाणी होतंय. ही पहिली घटना नाही. माझ्याच मतदारसंघामध्ये हेरल्यामध्ये महिन्याभरापूर्वी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या फोटोची विटंबना करण्याचा त्या ठिकाणी काम झालं. त्याच्यानंतर हुपरीमध्ये एका ठिकाणी अशा पद्धतीचंच या ठिकाणी टिपू सुलतानचा फोटो भिडे गुरुजींच्या चेहऱ्यावर लावून काही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे हे कंटिन्युअस एफर्ट्स या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमानं करतायत. तुम्ही जर पाहिलं तर अल्पवयीन मुलं असं त्याचं कायमपणे या ठिकाणी सांगितलं जातं. 17-18 वर्षाच्या जवळपास असणारी या ठिकाणी ही मुलं यांच्या मनात हे नेमकं कोण बिंबवतं, कुठली शाळामध्ये असं शिकवलं जातं, औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करायला सांगतं, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याला हिरो दाखवलं गेलं आहे का, मग त्याला हिरो आपल्या व्यवस्थेनं दाखवलं नसेल तर मग त्याला हिरोइझम देण्याचं काम या मुलांच्या मनामध्ये कोण घालतं याचा खोलपर्यंत डीपमध्ये जाऊन विचार केला तर निश्चितपणे त्याच्या मुळाशी आपल्याला जाता येईल. महाराष्ट्रातल्या जनतेला रचनात्मक आणि विकासात्मक आणि विधायक दृष्टिकोन देण्याचं काम हे शासन त्या ठिकाणी करत असताना अशा इश्यूजकडं या ठिकाणी त्याला बदनाम करण्यासाठी काही प्रयत्न या ठिकाणी केले जातात. आणि मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन की अचानकपणे साक्षात्कार करण्यापेक्षा एखादी गोष्ट सखोल माहिती घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की कोल्हापूरमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक गुण्यागोविंदानं आणि बंधुभावानं त्या ठिकाणी राहतात. हिंदू मुस्लिम तेढ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वीही नव्हता, याच्या पुढेही राहणार नाही. पण एखादा प्रतिकारात्मक या ठिकाणी मोर्चा निघत असेल, एखादी गोष्ट जर आमच्या महापुरुषांच्या बाबतीत कोण चुकीचं करत असेल तर तो मोर्चा समाजाच्या विरोधात होता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
मी निश्चितपणे सांगेन, हा शिवाजी महाराजांचा किंवा औरंगजेबाचा या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही पुरस्कार करण्याचा प्रयत्न करता, त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कराल, ज्यावेळी कराल त्याला ठोस उत्तर कोल्हापूर नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मिळेल. शिवप्रेमी जनता ही रस्त्यावर उतरेल आणि त्याचा मुळतोड जबाब देईल. कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्ह राजकारण यामध्ये करण्याचं कुणी कारण नाही. हे कसं टाळता येईल, उदात्तीकरण कसं टाळता येईल याच्या बाबतीत चर्चा होण्यापेक्षा ती रस्त्यावरच का उतरले म्हणून प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. निश्चितपणे आमच्या दैवताबाबतीत कोणी या ठिकाणी जर काही आक्षेपार्ह काही टाकत असेल किंवा ज्यांनी संभाजी महाराजांची कत्तल केली, ज्यांनी स्वराज्यामध्ये धुमाकूळ घातला, स्वराज्यावर संकट निर्माण केलं, अशा औरंगजेबाचं जर उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये झाला, जो शिवप्रेमी आहे तो ते सहन करत नाही आणि तो रस्त्यावर उतरतो. हेच कोल्हापूरमध्ये झालं. याच्या पलीकडे दुसरं त्याला राजकीय अँगल द्यायचं काही कारण नाही. आणि त्यानंतर कोल्हापूरच्या जनतेनं संयम राखला आहे. एकमेकाशी बंधुभावाचं वातावरण हळूहळू प्रस्थापित होईल. पण तोपर्यंत मिठात खडा टाकायचं काही काम या ठिकाणी, दुधात खडा टाकायचं काम काही, मिठाचा खडा टाकायचं काम काही लोक करतायत. त्यांनी ते थांबवावं हे सांगण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद. इतक्या संख्येने कधीच कोल्हापूरकर एकवटले नाहीत, परंतु याच्याबरोबर सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या, परंतु यावेळी मात्र प्लॅनिंगनुसार ते घडलं गेलं असं सगळ्यांचं मत नाही. आपण मी मगाशी सांगितलेली जर तुम्ही श्रृंखला पाहिली, आम्ही जी नावं महापुरुषांची, औरंगजेबाचं नाव ज्या एखाद्या गावाला होतं त्याचं उदात्तीकरणच केल्यासारखं होतं, त्याचं नाव बदलून आम्ही संभाजीनगर ते नाव केल्यामुळं काही लोकांच्यामध्ये तिथनं सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर अशा पद्धतीनं होण्यासाठीचा प्रयत्न, त्याचबरोबर उस्मानाबादचं धाराशिव होण्यासाठीचं हे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, हे स्वप्न पूर्ण करत असताना त्याचीही रिॲक्शन आमच्याकडे, मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगू इच्छितो की काही मेसेजेस हे आमच्या विरोधकांच्याकडनं ह्या लोकांच्याकडं पूर्णत्वा त्या ठिकाणी पुरवले जातात की तुम्ही हे शासन घालवा, आम्ही परत ती नावं आहेत तशी त्या ठिकाणी बहाल करू, तुम्ही तुमच्याकडं हे शांत होऊ देऊ नका, अशा पद्धतीचे संदेश काही या ठिकाणी आमच्या लोकांच्याकडे तिथे पाठवले जातात. राजकारणाच्यासाठी म्हणून लोकांची मनं कुलुषित केली जातात, जाती जातीमध्ये तेढ पाडले जातात. राजकारण विरहित खऱ्या अर्थानं आज ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला किंवा देशाला जातीवाद, जातीय तेढ परवडणारे नाहीत. आमच्या मातीमध्ये, शाहू महाराजांच्या मातीमध्ये जातीवादाला थारा नाही. आम्ही निश्चितपणे शिवप्रेमी आहोत. हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वाशी जोडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. जो औरंगजेबाचा पुरस्कार करतो तो हिंदुत्वालाच नव्हे तर राष्ट्रीयत्वाला विरोध करतो असं आमचं त्याच्या पाठीमागचं मत आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये कुणीही धाडस करू नये की औरंगजेबाचं असेल, टिपू सुलतानचं असेल किंवा इतर या ठिकाणी ज्या खलनायकांनी महाराष्ट्रावर आक्रमणे केली त्यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न पूरी करू नये, याच्यासाठी हा आम्ही या ठिकाणी दिलेला कोल्हापूरच्या मातीतनं संदेश आहे. नाही, मी आपल्याला सांगितलं की तशा पद्धतीचे संदेश आमच्या लोकांच्याकडे आम्ही आता माहिती घेतो. याला राजकीय कुठंपर्यंत धागेदोरे या ठिकाणी आलेले आहेत आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, योग्य वेळी आम्ही नेतृत्वाच्या कानावर घालू तशा पद्धतीचे पुरावे आम्ही पोलिसांच्या करवी देऊ. नाही, मी पक्षाचं आत्ता नाव घेणार नाही. हे मी ज्या अर्थी राजकारण करू नका म्हणतोय त्यावेळी दुसऱ्या बाजूला एखाद्या राजकीय पक्षाचं नाव घेणं आज अनुचित होईल. मला पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातलं आजसुद्धा काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आमचा पहिला यामध्ये प्राथमिकता ही आहे की कोल्हापूर जिल्ह्यातलं वातावरण पहिल्यांदा निर्माण व्हावं, शांत व्हावं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये खोलामध्ये गेल्यानंतर त्याचा उलगडा हळूहळू तुमच्यासमोर व्हायला सुरू. हे दाखवून देऊन महाराष्ट्राचे उद्योग हे परराज्यामध्ये नेले जातात, त्यामुळे महाराष्ट्राचा रोजगार असेल, उद्योग असेल तो कमी केला जातो असा आरोप संजय राऊत यांनी. नाही, आपण जर कोल्हापूर जिल्ह्याचं आजचं उदाहरण आहे, पण पूर्वी या ठिकाणी जर पाहिलं तर 10 वर्षापूर्वी मिरजची दंगल झाली होती आणि मिरजच्या दंगलीमध्ये तिथं दंगलीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 6 मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार झाले. जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी बहुल मतदारसंघ होता त्या ठिकाणी पेनिट्रेशन शिवसेनेने पहिल्यांदाच केलं. सांगली जिल्ह्यामध्ये आले आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम आणि पडसाद त्या ठिकाणी उमटले. मग त्यावेळेची जी दंगल झाली होती ती स्पॉन्टेनियस होती का
त्याच्यासाठी कुणी इग्नाईट केली होती. आत्ता जे स्टेटमेंट करतायत यांनी सुद्धा त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. दंगलीला कुणीही आईबाप नसतो, त्याला कुठलंही राजकारणाचा टच द्यायचं कारण नाही. त्याच्यानंतर त्याचा फायदा शिवसेनेला त्या काळामध्ये झाला. जे 10 आमदार त्या ठिकाणी होते त्यापैकी 6 आमदार कोल्हापूर जिल्ह्यातले त्या ठिकाणी निवडून येण्यामध्ये त्यावेळेचा दंगलीचा परिणाम होता. मग त्यावेळी राऊत साहेबांनी तशा पद्धतीचे संदेश दिले होते का खाली? दंगलीच्या वेळी असं कुणीही करत नाही. एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी घडत असेल तर ते थांबवावी कशी याच्यासाठी प्रयत्न केलं पाहिजेत. राजकारण त्या ठिकाणी होत राहतं, पण आजची घटना ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नयेत आणि बंधुभाव तसाच राहावा याच्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आहे. पण अशा स्टेटमेंट्समुळं राजकीय रंग दिल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या परिस्थितीला गालबोट लावण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करत आहे. महाराष्ट्रात सध्या ज्या दंगली घडत आहेत त्या सरकार घुसखोर असल्याचा आरोप हा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे. खासदार आहेत तेही परिस्थिती असेल, काय या आरोपाकडे आपण कसं पाहता? नाही, जर समजा त्यांना इतकंच महाराष्ट्रातल्या दंगलींच्या बाबतीत या ठिकाणी हे असेल, फोटो नाचवणारे हे त्यांच्या पक्षाचे होते. अशा परिस्थितीमध्ये आज त्यांच्या नेत्यांनी तिथं स्टेटमेंट केलं आहे की फोटो ठेवणं म्हणजे काय गुन्हा झाला. जर समजा महाराष्ट्रामध्ये एकोपा टिकवायचा असेल तर तुम्ही कुणाचा पुरस्कार करताय, कुणासाठी म्हणून हे सर्व चालू ठेवलं आहे. इम्तियाज जलीलांच्या नेत्यांनी आज स्टेटमेंट केलं आहे की फोटो ठेवणे म्हणजे काय गुन्हा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा फोटो ठेवलेल्याचा पुरस्कार त्या ठिकाणी ते एका बाजूला करतायत आणि दुसऱ्या बाजूला ह्या दंगली पेटवत असताना राजकीय त्याला वास आहे या ठिकाणी सांगतात, शासन पुरस्कृत आहेत म्हणून सांगतात. दंगली हिंदू समाजाला अपेक्षित नाहीत. हिंदू जनमानसाला शांतताप्रिय समाज आहे, त्याच्यामध्ये कुठं नाही. पण आमच्या दैवतांच्या बाबतीत कुठं जर या ठिकाणी आक्षेपार्ह कुणी काय करत असेल किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालत असेल तर त्याला उत्तर हे मिळणारच. याच्या बाबतीत कुणीही शंका बाळगायचं कारण नाही. आणि आज मी खासदार म्हणून आणि त्याचबरोबर बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या वैचारिक शिवसेनेतनं आम्ही तयार झालेले कार्यकर्ते जे या ठिकाणी महाराष्ट्रातले आहेत, याचा प्रतिकार ठिकठिकाणी ते करणारच. पूर्वकल्पना होती, पोलिसांना पूर्वकल्पना होती आणि त्यानंतर हे सगळं घडलं. पोलिसांचा अपयश म्हणायचं का तुम्ही म्हणताय? आणि याला जोडून आता इंटरनेट सेवा ज्या बंद होत्या ते 21 तासानंतर आता सुरू झालेल्या आहेत का, अशा माहिती मिळते? काय वस्तुस्थिती आहे? नाही, आत्ता इंटरनेट सेवा काही कंपनीजनी त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. हळूहळू पूर्ववत व्हायला त्या ठिकाणी सुरू होईल. पण सोशल मीडिया अँटी सोशल कामासाठी फार वापरली जाते, याचा प्रत्यय ठिकठिकाणी या ठिकाणी यायला लागला आहे. सोशल मीडिया बंद का करावी लागली? का व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आपण किती त्या ठिकाणी विश्वास ठेवावा? एखादी गोष्टीच्या बाबतीत प्रतिकार व्यक्त होण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण त्याचबरोबर त्याच्यामुळे कुठं उद्रेक घडू नये, सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची काळजीसुद्धा सर्वांनी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रशासनानं प्रिकॉशन म्हणून सोशल मीडिया बंदीचा आदेश तात्पुरता घातला होता, तो आता या ठिकाणी हळूहळू डिझॉल्व्ह होतोय आणि टप्प्याटप्प्यानं कदाचित आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातलं परत पूर्वरत या ठिकाणी इंटरनेट सुविधा होईल. पोलिसांचं अपयश म्हणायचं का? मी विचारते, पोलिसांचं अपयश म्हणायचं? नाही, हे पोलिसांचं अपयश किंवा प्रशासकीय अपयश म्हणता येणार नाही. एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याची तक्रार झाल्यानंतर त्याची शहानिशा करूनच पोलीस गुन्हा त्या ठिकाणी दाखल करत असतात. तो जो लागणारा कालावधी आहे तो लांबला गेला. तो लांबल्यामुळं खऱ्या अर्थानं खालच्या लोकांचं जे अनरेस्ट होतं ते वाढण्यामध्ये निश्चितपणे त्याच्यामध्ये झाला. कायदेशीर प्रक्रिया करत असताना त्यांना विलंब झालेल्याचा बाकी निश्चितपणे परिणाम झाला. पण त्यांनी कुठं त्यामध्ये कसूर केला आहे किंवा त्याच्यावर कुठंतरी अडचण आणली आहे किंवा त्याला कुठं प्रोटेक्ट करण्याचा किंवा ते हाईड करण्याचा प्रयत्न केला आहे असं डिपार्टमेंटमार्फत कुठलीही गोष्ट झालेली नाही. पण निश्चितपणे ही जी जनआक्रोशाची भावना आहे, मी जी तुम्हाला श्रृंखला सांगितली, महाराष्ट्रामध्ये ज्या निर्णयाने याची सुरुवात झाली, औरंगजेबाचं नाव ज्या शहराला होतं ते बदलून ज्यावेळी या ठिकाणी संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं, त्याचवेळी औरंगजेबाचे फोटो झळकायला लागले. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची पिल्लावळ ठिकठिकाणी जिथं जिथं खाली जमिनीखाली होती ती आता डोकं वर काढायला लागली आणि जिथं जिथं ते डोकं वर काढतील तिथं हिंदुत्ववादी शक्ती निश्चितपणे ते ठेचून काढतील. कोल्हापूर जिल्हा हा पूर्वग्रह शहरांचा समजला जातो, परंतु या संपूर्ण कालावधीमध्ये जेव्हा दंगल घडत असते, कोल्हापुरात रस्त्यावर लोक उतरत असतील, त्यावेळी मात्र राजकीय नेते कोणीच रस्त्यावर उतरत नाही. अगदी तुम्ही देखील उतरत नाहीत आणि त्यांना समजावून सांगितलं नाही की तुम्ही परत जा, अशा प्रकारे दगडफेक करणं चुकीचं आहे वगैरे. हे का घडलं? नाही, आपण जर समजून घेतलं तर हे समजून घ्या की ही राजकीय नेत्यांनी भरवलेली सभा नव्हती. ही स्पॉन्टेनियस रिॲक्शन एखाद्या शहरामध्ये ज्या वेळी होते त्यावेळी आमच्या पक्षाचे जे तिथले शहराचे प्रमुख आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत, ते त्या ठिकाणी ऑलरेडी त्या परिस्थितीमध्ये तिथं उपलब्ध होते. आमचेच नव्हे, संजय राऊत साहेबांच्या पक्षाचे सुद्धा प्रमुख हे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होते. शहराच्या राजकारणामध्ये ह्याच्या सामाजिक एकोप्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये याच्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरनं ती मंडळी त्या ठिकाणी करत होती.
पण एकदा मॉब सायकॉलॉजी एखाद्या गोष्टीतनं बिघडली तर मॉबची सायकॉलॉजी बिघडल्यानंतरचे परिणाम काही वेळा या ठिकाणी निगेटिव्हिटीमध्ये होतात. झालेल्या घटनेचं समर्थन मी परत रिपीट करतो, झालेल्या त्यानंतरच्या दगडफेकीचं समर्थन आम्ही त्या ठिकाणी करत नाही. पण हिंदुत्ववादी लोकांच्या भावना दुखवल्या गेल्यामुळं उत्स्फूर्तपणे शिवाजी महाराजांची जयंती असायला, शिवाजी महाराजांचा 350वा अभिषेक या राज्याभिषेक असायला, जिथं महाराष्ट्र एक राज्य सोहळा म्हणून या ठिकाणी साजरा करतो आणि त्या परिस्थितीमध्ये काही नतद्रष्ट लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतायत, हा न खपणारा विषय होता. त्याच्यामुळे शिवप्रेमी रस्त्यावर उतरले. हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि मुख्य तौर पर आप जो कह रहे हैं कि ये इमरान का वहाँ पर उत्स्फूर्त प्रतिक्रिया थी जिसकी वजह से ही हुआ, जिस तरह के इनपुट्स आपके पास थे वहाँ पर, क्या ये कोई अंदर खाने जानबूझकर छोटे बच्चों का इस्तेमाल करके इस तरह से माहौल बिगाड़ने की कोशिश की जा रही है? नहीं, बिल्कुल नहीं. महाराष्ट्र में ऐसी राजनीति, ओछी राजनीति कोई नहीं करता. बच्चों का इस्तेमाल करके राजनीति करना ये महाराष्ट्र की कभी परंपरा नहीं रही. और जो भी कुछ भी यहाँ पे हो रहा है वो किसी प्लानिंग के तहत नहीं हो रहा. ये एक स्पॉन्टेनियस रिएक्शन थी जो लोगों ने औरंगजेब का पुरस्कार करने का काम किया महाराष्ट्र में. औरंगाबाद का नाम बदल के जब एकनाथ जी शिंदे और देवेंद्र जी फडणवीस की सरकार ने यहाँ पे उनको संभाजीनगर का नाम दिया तो उसका एक माहौल बन गया कि महाराष्ट्र में 350वीं जयंती जो राज्याभिषेक सोहला शिवाजी महाराज का जो क्राउनिंग सेरेमनी थी उस जो हो रही थी उसमें किसी को तो विघ्न डालना था. इतना अच्छा त्यौहार, एक त्यौहार बना रहा था महाराष्ट्र, पूरा राज्य उसमें जुटा हुआ था. लेकिन उसी टाइम पे ये दुर्बुद्धि किसी को नहीं आती, ये किसी प्लानिंग के तहत हुआ क्या, निश्चित रूप से उसका जो जांच है वो एजेंसीज कर रही है. आने वाले समय में दूध का दूध और पानी का पानी होगा. लेकिन निश्चित रूप से किसी का उपयोग करके, किसी बच्चों का उपयोग करके ये करने की मानसिकता किसी की नहीं है. लेकिन इन बच्चों के मन में ये डाला किसने, उसका उदात्तीकरण करने का विचार किसने डाला और ये क्यों अभी हो रहा है, इसका भी विचार हम लोग भी कर रहे हैं और प्रशासन अपने लेवल पे उसकी जांच कर रहा है. सर, ओवैसी ने आरोप लगाया कि सरकार मुख्य तौर पर चुनाव करीब है, इसके लिए इस तरह से पोलराइज करने की कोशिश कर रही है, इसलिए महाराष्ट्र में जगह जगह ऐसी स्थिति थी. नहीं, मैं ओवैसी जी हमेशा ही दो समाजों में दरी बनी रहे इसका प्रयत्न हमेशा करते रहते हैं. उनके स्टेटमेंट्स हमेशा ही हिंदुत्व को टारगेट करने के लिए होते हैं. और निश्चित रूप से आप अगर देखिए तो महाराष्ट्र की राजनीति कभी भी इतने निचले स्तर पे नहीं गई हुई है. आज जो उनके स्टेटमेंट्स है, जो औरंगजेब का फोटो लेके नाच रहा है उन्हीं के पार्टी का एक लड़का है, तो उसको वो नहीं पूछते कि आप इसका पुरस्कार क्यों कर रहे हो. महाराष्ट्र की भूमि में जो कोई भी शिवाजी महाराज की भूमि में औरंगजेब का पुरस्कार करने का, टीपू सुल्तान का पुरस्कार करने का काम करेगा, उसको मुंहतोड़ जवाब हिंदुत्ववादी संगठन देंगे ही. वो एक स्पॉन्टेनियस रिएक्शन होगा, उसमें कोई भी राजनीति नहीं होती. जो शिव प्रेमी है, जो शिवाजी महाराज को अपना भगवान मानते हैं, दैवत मानते हैं, उनके प्रति अगर कोई विटंबना का काम करता है तो उसका प्रतिकार जनमानस में होगा ही. कुछ सिटीज का नाम चेंज किया गया है, उसकी वजह से कहीं ना कहीं नेशनल का रिएक्शन हुआ है, क्या लगता है? बिल्कुल ये सही है. जो बाला साहब ठाकरे जी को अपेक्षित था उनके ही विचारों से एकनाथ जी शिंदे साहब ने महाराष्ट्र में औरंगाबाद जो औरंगजेब के नाम से पड़ा था वो चेंज करके उसका नाम संभाजीनगर, जो वीरमरण शिवाजी महाराज को उस टाइम में आया उनका नाम चिरंतन रहने के लिए. महाराष्ट्र में एक भी जिले का नाम आज तक संभाजीनगर नहीं था, लेकिन इस सरकार ने उसका नाम देने का, बाला साहब ठाकरे जी का स्वप्न पूर्ण करने का काम किया है. उस्मानाबाद का नाम वहाँ धाराशिव करने का काम किया है और दूसरा अहमदनगर का नाम जो था उसमें अहिल्या देवी नगर करने का काम किया है. ये हमारे भावनिक विषय है, आइडियोलॉजिकल विषय है, जो बाला साहब ठाकरे हमेशा स्टेज पर से बोला करते थे. राष्ट्र को संबोधित करते हुए और देश को और राज्य को संबोधित करते हुए ये उनके हमेशा एजेंडा पे रहा करता था. ये चीज़ें हासिल करने का काम इन दोनों ने यहाँ किया है और उसकी रिएक्शन भी देने के लिए ये प्रयत्न किया जाता है. जिस गठबंधन में अभी वो है उनको उस्मानाबाद या फिर औरंगाबाद ये नाम चेंज करना पसंद नहीं है. जिनके साथ उनका अभी गठबंधन है उनको ये नाम पसंद नहीं है. वो अभी भी भाषणों में, व्यवहार में नाम लाते वक्त संभाजीनगर करके उनके साथी बात नहीं करते, उसका नाम वो औरंगाबाद लेते हैं. निश्चित रूप से उनकी पार्टी को ये स्पष्ट करना पड़ेगा, जिनके साथ वो बैठते हैं उनको अगर ये नाम में खामियां दिख रही है तो निश्चित रूप से संभाजी महाराज के नाम में उनको अगर खामियां दिख रही है और उसको औरंगजेब का ही नाम रहना चाहिए था, ऐसी उनकी मान्यता है, तो उनके साथ उनको बैठना चाहिए कि नहीं, ये उनका प्रश्न है. संजय राउत का
संजय राउत जी को पता नहीं है कि कोल्हापुर को कभी भी बाहर से लोग लाने की ज़रूरत नहीं पड़ती। वो हमेशा ही स्वयं स्फूर्ति से काम करने वाला शहर है और अगर कोई भी उसके स्वाभिमान से खेलने की कोशिश करे तो निश्चित रूप से उसका प्रतिकार वो अपने तरीके से देते हैं। कल की जो रिएक्शन थी वो एक स्पॉन्टेनियस रिएक्शन थी। किसी एक पार्टी के या फिर एक तबके के लोग वहाँ पे नहीं थे, सारे अक्रॉस पार्टीज लोग वहाँ पे यहाँ थे। शिवाजी महाराज के ऊपर प्रेम करने वाली जनता ने स्पॉन्टेनियस रिएक्शन उसमें दिया है। निश्चित रूप से आने वाले काल में भी आप देखेंगे कि या पिछले इतिहास में भी देखेंगे, कोल्हापुर ने कभी भी बाहर से लोग आके आंदोलन कभी कोल्हापुर में हुआ नहीं है, ना कभी होगा। कोल्हापुर अगर कुछ गलत हो रहा है तो उसको दबाने की हिम्मत भी कोल्हापुर रखता है और जो अच्छा हो रहा है उसको कंधे पे लेने का भी, पुरस्कार करने का भी ताकत कोल्हापुर रखता है। शरद पवार साहब को लेकर ट्विटर पर कई लोग धमकी देते हुए दिखे, जिसकी शिकायत एनसीपी ने की है। उनका जल्दी नरेंद्र दाभोलकर कर दिया जाएगा, इस तरह का जो है ट्विटर पर लिखा जा रहा है। आपकी क्या प्रतिक्रिया है? नहीं, और बिगाड़ने की कोशिश की जा रही है। शरद पवार साहब देश के एक बहुत बड़े और गद्दावर नेता है। उनके बारे में अगर ऐसी कोई बात होती है तो निश्चित रूप से सरकार इसके बारे में गंभीरता से निर्णय लेगी। अगर कोई ट्विटर है उसका वेरिफिकेशन होगा, उसको अगर निश्चित रूप से जैसे कानूनी कार्रवाई करनी ज़रूरी है उसमें सरकार कोई भी कसूर नहीं रखेगी। देवेंद्र जी फडणवीस साहब इसके लिए कटिबद्ध है, सरकार उसके लिए कटिबद्ध है और अगर उनको कोई भी उसमें यहाँ खामी दिखे तो निश्चित रूप से उसका करेक्शन करने का काम सरकार करेगी। आणि यामध्ये बीजेपी ऍक्टिव्हिस्ट म्हणून आहे त्या नावाचा मुलगा आहे, त्याच्याच ट्विटर हँडलवर केलेलं आहे विश नावाचा. नाही, आता तपास केला जाईल का काय? पवारसाहेब हे राज्याचेच आणि देशाचे एक मोठे नेते आहेत. त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीनं जर कुठल्याही ट्विटर हँडलवरनं काही आक्षेपार्ह या ठिकाणी किंवा धमकीवजा काही गेला असेल तर राज्य शासन त्याच्या बाबतीतली या ठिकाणी संपूर्ण माहिती घेईल. ते ट्विटर हँडल खरंच एखाद्या कुठल्या कार्यकर्त्याच्या नावानं जे रजिस्टर आहे ते खरं आहे की खोटं आहे किंवा त्याचं नाव वापरण्याचं काम कुणी करतंय का याचीही माहिती सखोलात जाऊन त्या ठिकाणी घेतली जाईल. कुणी अशा पद्धतीनं जर धमकी शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा आणि कुणाही बाबतीत सामान्य नागरिकाच्या बाबतीतही कुणी या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी जर करत असेल तर सरकार कायदेशीर कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी म्हणून जे करायला लागतं ते उपाययोजना करतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील याच्या बाबतीत योग्य ती निर्णय घेतील. कोल्हापुर के मामले जिस तरह से वहाँ पर सब उसके लिए कहीं ना कहीं एक तरफ राउत है, मुख्यमंत्री और गृह मंत्री को इसके लिए जिम्मेदार ठहरा है, दूसरी तरफ आप क्योंकि वहाँ से आते हैं इतने बड़े पैमाने पर इकट्ठा हो जाती है और हिंसा होता है, क्या आप इसे होम डिपार्टमेंट की इंटेलिजेंस फेलियर भी देखते हैं इससे, जिस तरह से इतने बड़े पैमाने पर लोग सड़कों पर आते हैं? नहीं, आप अगर देखें तो कोल्हापुर में जो मराठा मोर्चे हुए थे उसमें भी बहुत ज़्यादा पैमाने पे भीड़ एक साथ इकट्ठा हुई थी जिसका अंदाज़ा प्रशासन को तभी भी नहीं था. एक घटना जिससे लोगों का मन व्यथित हो, शिवराज्याभिषेक दिन कोल्हापुर में बहुत बड़े पैमाने पे मनाया जाता है. वहाँ के छत्रपति है, खुद कोल्हापुर के छत्रपति है जो रायगढ़ में जाके यहाँ वहाँ राज्याभिषेक मनाते हैं और कोल्हापुर में भी कोल्हापुर के न्यू पैलेस में राज्याभिषेक दिन मनाया जाता है. एक इमोशनल वातावरण उस दिन 350 वर्षगांठ होने के कारण एक बहुत बड़ा माहौल उसी टाइम बन गया था. ये कोई ऑटोमेटिक रिएक्शन नहीं है, उसके लिए जो बन गया था उसी टाइम कोई अगर आपके विरोधी की या फिर जिन्होंने महाराष्ट्र पे अन्याय किया है उसकी तस्वीर अगर आपके पोर्टफोलियोज पे लगाना शुरू कर दे और उसका उदात्तीकरण करना शुरू करे तो उसकी नेचुरल रिएक्शन उस दिन आनी स्वाभाविक है. उस दिन जो हुआ था राज्याभिषेक दिन के सोहळे को, जो दिन को जोड़ के हुई ये घटना है, ये कभी कभार हुई घटना नहीं है, आउट ऑफ द बॉक्स हुई घटना नहीं है. जिस दिन राज्याभिषेक दिन 350वां हो रहा था उसी दिन अगर किसी को इग्नाइट करने के लिए ये किया जाए तो आप ये सोचिए कि ये सोची समझी साजिश है कि जिसमें शिवाजी महाराज का 350वां क्राउनिंग सेरेमनी है और उसी टाइम पे कोल्हापुर जिला एक ऐसा जिला है जो शिव प्रेमी है, घर घर में शिवाजी महाराज है, हर एक के हृदय में शिवाजी महाराज है और उस जिले में अगर आप औरंगजेब का कुछ भी अनुकरण करने का या उसका उदात्तीकरण करने का काम करेंगे तो उसको प्रतिकार होगा ही और वही उस दिन हुआ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.